नमस्कार. मी अरविंद आठले. गेले अनेक दिवस श्री गोंदवलेकर महाराजांची सर्व चरित्रगाथा आपल्यासमोर मांडण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्याचवेळी डोक्यात आलं की त्यांच्या गुरुग्रही पण आपण गेलं पाहिजे. त्या दृष्टीने गेले 3-4 दिवस आम्ही त्यांनी स्थापन केलेल्या जालन्याच्या राम मंदिरात गेलो आणि तिथून मग पुढे उमरखेड, येहेळगाव आणि त्यांचं जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणी, अशा तिन्ही ठिकाणी आम्ही गेलो. त्या सर्व तो वृत्तांत आपल्यासमोर मांडावा, चित्ररूपाने मांडावा आणि सर्व इतिहास पुन्हा ज्वलंत करावा या इच्छेने आता पुढचा भाग मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आहे. छान स्वीकारा. गुरूंचं प्रेम वाढवा. प्रेम वाढवणं हे खरं गुरूंची सर्व मुख्य काम ते असतं. ते आपण करूया. एकमेकांवर प्रेम करूया, समाजावर प्रेम करूया आणि समाजासाठी आपल्याला काही करता आलं तर ते करूया अशी विनंती करतो. आणि आता उमरखेडला आपण चाललो आहोत. नमस्कार. आता आपण चिन्मय मूर्ती संस्थान, जे तुकाई महाराजांचे गुरु होते, त्या ठिकाणी आपण उभे आहोत. ही सगळी त्यांची परंपरा. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. या ठिकाणची सगळी वेगवेगळी दृश्य मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. भव्य असं हे मंदिर, फार सुंदर नवीन काम सगळं झालेलं आहे. खूप मोठा प्रशस्त असा हा या ठिकाणी हॉल आहे. महाराज त्या ठिकाणी बसतात, त्यांचा दरबार आहे. प्रचंड प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. सध्याचे माधवनाथ महाराज या ठिकाणी या गादीवर आहेत. अतिशय शांत सुंदर व्यक्तिमत्व आहे त्यांचं. लोकांच्या दर्शनासाठी ते बसलेले असतात सकाळी. आणि सगळी कामं या ठिकाणी, त्यांचा निवास कक्ष आहे माधवानंद महाराजांचा. आणि त्यानंतर आम्ही पुढे सदानंद महाराजांच्या समाधीपाशी गेलो. ही जुनी परंपरा आहे नाथ संप्रदायाची. ही त्यांची समाधी या ठिकाणी आहे आणि एक सुंदर भव्य स्मारक त्या ठिकाणी बांधलेलं आहे. एक शंकराची पिंड या ठिकाणी आहे. मग उमरखेडचा परमपूज्य माधवानंद महाराजांनी नियुक्त केलेला मी ॲडव्होकेट महेश कनकदंडे, संस्थांचा कुलमुखत्यार, म्हणजेच संस्थांची ॲडमिनिस्ट्रेशनची सर्व जबाबदारी, विकासात्मक डेव्हलपमेंट जबाबदारी आणि सद्गुरू आणि ज्ञानधर्माचं कार्य करायचा दिलेला गुरुजींचा आशीर्वाद या माध्यमातून हे काम चालू आहे. मागील 2 वर्षापूर्वीच कुलमुखत्यार मला नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर आपली जी गुरु परंपरा आहे ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे आणि या नाथ संप्रदायाच्या परंपरेमध्येच चिन्मय मूर्ती मठाची स्थापना सहजानंद स्वामींनी केली, म्हणजे गोचर स्वामींनी आपण म्हणतो. आणि ह्या चिन्मय मूर्तीचे जे प्रमुख 3 शिष्य आपण जे म्हणलो, सहजानंद, सच्चिदानंद आणि तुकामाई येळेगाव, हे प्रमुख जे शिष्य होते, ह्या शिष्यांनी पुढे महाराजांचं हे अलौकिक कार्य पुढे चालू ठेवलं. त्याचाच एक भाग म्हणून जे आहे तुकामाई, जे आपल्या येळेगावला स्थान आहे, त्यांचेच शिष्य जे गोंदवलेकर महाराज, नाम कसं घेऊ, रामनामाचा ज्यांनी अखंड म्हणजे भारतभर प्रचार आणि प्रसार केला, ज्यातून अत्यंत लोकांना अनुभूती पण आलेली आहे, त्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे गुरुपंत तुकामाई येळेगाव हे संस्थान आहे. ते संस्थान आणि हे चिन्मयमूळ संस्थान हे यांचा कारभार सर्व सध्या आमच्याकडेच आहे, म्हणजे आम्ही पाहतो. तर या चिन्मयमूर्ती संस्थानात त्याच पहिल्या पिढीतले जे आहेत हे सदानंद महाराजांचा हा मठ आहे, जो की उंबरखेड इथेच आहे. हे सदानंद महाराज म्हणजे चिन्मय मूर्तीच्या पहिले 6 ते 8 पिढी यांची येते, म्हणजे कन्हैयाचे हे शिष्य सदानंद महाराज. तर या सदानंद महाराजांची मूळ समाधी इथंच आहे. पण या ठिकाणच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की ही समाधी अतिशय म्हणजे ध्यानावस्थेत आणि संजीवन समाधी असल्यासारखी आहे, की ह्या ठिकाणी लोकांना प्रचंड अनुभव आहेत की ह्या ठिकाणी ध्यानधारणा, जप आणि पारायण ह्या तिन्हीचा इथं हे व्हावा, ह्या उद्देशानं या मागील वर्षभरामध्ये जे आहे हे आम्ही हे सुंदर कार्य केलं की ज्या ठिकाणी या
सदानंद महाराजांच्या मठाचं नूतनीकरण, जीर्णोद्धार, मूळ समाधीला आहे त्या परिस्थितीत ठेवून फक्त बाकीचं सुशोभीकरण आणि वातावरणातली प्रसन्नता हे आपण निसर्ग जपून अध्यात्म करतोय. याच ठिकाणी बाजूला आपण नर्मदेश्वराच्या शिवलिंगाची स्थापना केली, जेणेकरून सर्वांना दर्शन घेता यावं आणि महादेवाचं आपल्याला हे श्रद्धेनं भक्तीनं हे करता यावं. ह्या ठिकाणी औदुंबराचं झाड आहे, त्याच्यानंतर बिल्वपत्राचं झाड इथंच आहे. म्हणजे ही झाडं सगळी आपण जपवली. त्यानंतर वास्तुशास्त्राप्रमाणात ईशान्य कोपऱ्याला तुळशी वृंदावन केलं, तुळशीची झाडं, त्यानंतर केळीची झाडं, आग्नेय दिशेला जास्वंद, गुलाब, अशा पद्धतीने एक अतिशय अध्यात्म केंद्र व्हावं. या ठिकाणी लोकांनी पारायण करावं आणि योगायोगात आपण आलात की ह्या नूतनीकरण सोहळ्याचा जो उद्घाटन आहे हे रविवारी आमचं आहे. रविवारीच ह्या सदानंद महाराज मठाचं जे आहे आपण थोडक्यात लोकार्पण म्हणून किंवा उद्घाटन करून जे सर्व समाजांकरता येण्याकरता आपण खुलं करतोय. अपेक्षा एवढीच आहे की या लोकांनी सकाळी इथे यावं आणि हे जे बाजूला जे हे केलेलं आहे रिसॉर्ट टाईपमध्ये आपण जे बघतो की पिरॅमिड टाईप आपण जे छत्री केले, तर त्या ठिकाणी बसून लोकांनी पारायण करावं. तुकामाईच्या ग्रंथाचं सामूहिक पारायण जे आहे हे आता उद्या रविवारपासून चालू होणार आहे. साधारणतः 100 ते 150 महिन्यावर्ग असतील. रोज दर रविवारी 10 ते 11:30 पारायण होईल. त्यानंतर जप तप होईल, 12:30ला आरती आणि त्यानंतर मठामध्ये प्रसादाची व्यवस्था. असं एक आपण सगळं केलेलं आहे. आज आपण पुण्याहून इथं आलात आणि ज्या श्रद्धेनं आणि भक्तीनं आपण आलात, आमचे चव्हाण सर तुम्हाला इथं घेऊन आलेत. खूप मला आनंद वाटला. निश्चित तुम्ही दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि नंतर तुकामाई येडेगावला या. मी आता पुढे निघतोच आहे, तिकडलं कार्य करतोय. चालेल. नंद महाराज की जय. महाराज की जय. कनकदंडे हां आणि पुन्हा ॲडव्होकेट. ही सदानंद महाराजांची समाधी आहे. सगळं पूर्ण आता व्यवस्थित नूतनीकरण झालं आहे. फार सुंदर काम या ठिकाणी सुरू आहे. अतिशय रेखीव अशी ही मूर्ती आहे. त्यानंतर इथे हा बांधलेला आहे सगळं काही, लोकांच्या सर्व ध्यान धारण्याची सोय केलेली आहे. हा त्यांचा मठ आहे. हरिभक्त परायण प्राचार्य सु. ग. चव्हाण, राहणार मौजे उंचाडा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. श्री तुकामाई परंपरेतील श्री वामनानंद स्वामी महाराज मठाधिपती चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड यांचा अनुग्रह असलेला एक अनुग्रहित नामधारक सामान्य माणूस. तुकामाईच्या समाधी मंदिरामध्ये नित्यनेमाने जवळजवळ 12 वर्षे सेवा करण्याचा आनंद मिळाला. विशेष म्हणजे शालेय शिक्षण 10वीपर्यंत येळेगाव तुकाराम याच ठिकाणी झालं आणि त्या काळामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, भाषण आणि लेखन अशा स्वरूपात काम करण्याची संधी परमहंस तुकामाईच्या कृपेने श्री गुरु रामबापू महाराज तुकामाईचे पट्टशिष्य त्यांच्या प्रेरणेने झाली. आणि जसे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे तुकामाईचे हृदयस्थ अशा प्रकारचे अंतःकरणापासूनचे पट्टशिष्य, तसेच श्री रामबापू महाराज त्यांचे दुसरे आवडते शिष्य, ते वारकरी संप्रदायाचा आणि नामधारकांचा एक अनन्य संबंध आहे. म्हणून लेखनाची आवड असल्याच्यामुळे तुकामाईची आरती, रामबापूची आरती असं आरती लेखन हे झालं. आणि जयदेव जयदेव जय श्री तुकामाई साधू, दर्शन मात्रे निरसे भवभय संसार बाधू, चिन्मय मूर्ती सिद्धपीठ हे औदुंबर क्षेत्री. या औदुंबर क्षेत्रामध्ये जे चिन्मय पीठ आहे त्या परंपरेनं पुन्हा तुकामाईने ब्रह्मानंद नामे अनुग्रह लाधला सहज. तुकामाईचं नाव हे ब्रह्मानंद ठेवून त्यांना नामाचा अनुग्रह दिला तुकामाईने.
आणि तोच अनुग्रह ब्रह्मानंद नामे अनुग्रह लाधला सहज, नाम प्रेम मुद्रा दिधली ब्रह्मचैतन्या, गोंदवलेकर नामे पावन झाली ही प्रज्ञा, राम बापू नंदी आप्पा भक्त सद्गुरूचे, ब्रह्मचैतन्य हनुमंत वावर हिऱ्याचे. आणि जे नियम दिले, एकादशी सोमवारी नित्य घोडोवारी, सूर्यभान कान धरुणी नाचे गरुड पारी, जय देव जय श्री तुकामाई साधू, दर्शन मात्रे निरसे भवभय संसार बाधू. आणि त्यांचे शिष्य होते रामबापू, त्यांची पण आरती झाली. आणि त्यांची आरती लिहित असताना, आरती संत सदया रामबापू गुरु राया, साष्टांग दंडवत माझे तुमच्या पाया, आरती संत सदया. त्याच्यानंतर त्यांचे अनुग्रहित अशा प्रकारचे जे शिष्य आहेत ते भानुदास महाराज, त्यांची पण आरती करण्यात आली. जय जय श्री गुरुराया संत भानुदास सखया, कीर्तन भजनी वेचियली तुम्ही तन्मन धन काया, तुकामाईचे शिष्य सद्गुरू रामबापू गुरुराज, जन्मुनी त्यांचे वंशी रक्षिली परंपरा तुम्ही आज, भोळ्या भाविक जना दाविला भक्तीचा मार्ग, मंत्र देऊनी साधा सोपा केला सन्मार्ग, प्रपंच करुणी परमार्थाची धरोणी आकास, तुळशी माळ गळा घालुनी नेम दिला खास. काय नेम दिला? काकड आरती पंचपदी अन हरिपाठ नित्य, सूर्यभानासी कान मंत्र हा नाम जप सत्य. सूर्यभान आमचं नाव असल्याच्यामुळे ते नावाने त्याचा शेवट केला. त्याच्यानंतर माझे प्रत्यक्ष गुरु हे श्री वामनानंद स्वामी महाराज, त्यांची पण एक आरती लिहिली. त्या आरतीमध्ये आरती संत सदया हे जसं रामबापूच्या आरतीत लिहिलं तसं, चिन्मय मूर्ती सिद्धपीठ हे औदुंबर क्षेत्री, चिन्मय शिष्य तुकामाईची सर्वत्र ख्याती, धूपदीप कर्पूर आरती सद्गुरू राया, स्वामी श्रीगुरु राया, गुरुर ब्रह्म साक्षात विष्णू शिव भगवन सदया. असे ज्यांच्या भूमिकेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांची उपासना आणि त्याच्यामध्ये नामस्मरण. मग त्यांनी अनेकांना मंत्र दिला, अनुग्रहित केलं. तर त्या अनुग्रहित करत असताना त्याच्यामध्ये संत महंत मुनी संन्यासी केले अनुयायी, स्वामी झाले अनुयायी, नाम मंत्र सर्वत्र प्रेरलेला शिष्यांची ठाई, आणि भक्ती ज्ञान वैराग्य जयाचे ठाई परिपूर्ण, सद्गुरु स्मरण करता वृत्ती होते निष्काम, तुकामाईची पूर्ण कृपा होते दर्शनी, मंत्र स्मरणे तरती प्राणी 84 योनी. अशी त्यांची आरती केली. आणि त्या आरतीचा शेवट करत असताना स्वाभाविकपणेच सूर्य भानुदास नतमस्तक हा तुकामाई पायी, सद्गुरू रामबापू पायी, संत वामनानंद माझी सद्गुरू आई, असा उल्लेख करून त्या आरतीचा समारोप झाला. त्याच्यानंतर मग भानुदास महाराजांची आरती झाली. जय जय श्री गुरुराया संत भानुदास सखया, कीर्तन भजनी वेचियली तुम्ही तन मन धन काया. ती सुद्धा परंपरा, तुकामाईचे शिष्य सद्गुरू रामबापू गुरुराज, जन्मुनी त्यांचे वंशी रक्षिली परंपरा तुम्ही आज, असा त्यांचाही उल्लेख केला. आणि त्यानंतर परिसरातले जे काही तुकामाई रामबापूच्या परंपरेतले जे शिष्यमंडळी होती त्यांची आरती. त्याच्यामध्ये लीलाताई ज्या होत्या, आईसाहेब हनुमंत महाराजांच्या ज्या पत्नी, तर त्यांची सुद्धा एक आरती ही करण्यात आलेली आहे. त्याची प्रत आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष घरी गेल्यावर देऊ. आणि या परंपरेत अनुग्रहित झाल्याच्या नंतर नामाच्या प्रभावाने, नामस्मरणाच्या चिंतनाने वृत्ती होते निष्काम वृत्ती होते आणि तुकामाईची पूर्ण कृपा होते. सद्गुरु स्मरण करता वृत्ती होते निष्काम,
तुकामाईची पूर्ण कृपा, ज्याला आपण काय म्हणतो कृपा कृपा तर त्यांची संतांची कृपा सगळ्यावर असते, पण पूर्ण कृपा ही एक वेगळी अनुभूती आहे. जसं जगद्गुरू तुकाराम महाराजांना अनुग्रह घेत असताना त्यांना स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. बाबाजी सद्गुरू सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. ती अनुभूती प्रत्यक्ष तुकामाईच्या दर्शनाने, सद्गुरूच्या चिंतनाने होते. आणि या परंपरेमध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टीला स्वाभाविकच महत्त्व आलेलं आहे. म्हणून नामा एवढं सोपं साधन असं दुसरं कोणतं नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं. हरिपाठामध्ये तर नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्हाला देवाकडे जायची आवश्यकता नाही, देवच तुमच्याकडे येतो. देव घरा आला अशी भूमिका, अनुभूती ही येते. आणि नामाच्या ठिकाणी कलियुगामध्ये नाम अवतारच आहे. याचं पूर्ण चिंतन गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज वावर हिरेकर यांनी, साक्षात्कारी शिष्य होते तुकामाईचे, त्यांनीसुद्धा नामचिंतनाचं महात्म्य वर्णन केलं. आणि कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. आपल्यासारखी माणसं नित्य याच्यात भेटतात. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन म्हणण्यापेक्षा आपलं आत्मचिंतन, आत्मसमाधान हे प्राप्त मिळते. प्रपंचात आल्याच्या नंतर तुकोबारायांनी म्हणलंय की संसाराचे अंगी अवघीच व्यसने, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसार कोणाचाही तसा सुखाचा नाही, पण ज्ञानोबारायांनी सांगितलं की संसार सुद्धा सुखाचा करता येतो, किंबहुना होतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा. अशा भूमिकेवरून वारकरी संप्रदायाला अनुसरून आम्ही या परंपरेमध्ये आलो. एवढी धन्यता वाटते. आपणच आलो नाही तर माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वडिलापासून, आमच्या वडिलांना सुद्धा येळेगावची वारी, आजन्म वारी, एकादशी सोमवार व्रत एक नेमसार, मिळताती वारकरी भजन कीर्तन गजर, याच्यात काल व्यतीत केला. आणि जाताना आम्हाला आज्ञा केली की काही असू दे पण वारी सोडू नकोस. जेवढ्या सद्गतीत अंतःकरणाने त्यांनी आमच्यामध्ये ही प्रेरणा दिली, ती आजपर्यंत त्यांच्याच कृपेनं, तुकामाईच्या कृपेनं ती चालू राहावी. आमच्या जीवाजीव असेपर्यंत ही सेवा तुकामाईच्या चरणी समर्पित व्हावी. हे तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर. हे शरीर एक दिवस जाणारच आहे, पण त्यांच्या सेवेत कार्यरत असताना, नामस्मरण करताना हे शरीर जर गेलं तर आम्ही धन्य झालो. एवढी धन्यता मानून अधिक काय सांगावं. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, अशा भूमिकेतून चिंतन समाजासमोर आज एक कीर्तन प्रवचनच्या माध्यमातून ती सेवा चालू आहे. सध्या 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एक ज्ञानोबारायांच्या चिंतनावर संत संवाद नावाचं एक पुस्तक, आणि तुकोबारायांचे चिंतनावर एक पुस्तक, असे 2 पुस्तकं प्रकाशित झालेत. बाकी आरती संच वगैरे प्रकाशनाचा मार्गावर आहे. आणि तुकामाईचं अभंगरूप चरित्र हे सध्या लेखन चालू आहे. 400-500 अभंग झालेले आहेत. तर ते झाले पूर्ण की आम्ही धन्य झालो. आज आपल्यासारखी मंडळी येऊन आम्हाला जी आणखी प्रेरणा जास्त होते अजून. आणि योगायोगाने अजून तरी सध्या कुठलाही अशी व्याधी नाही, कुठलीही व्याधी नाही. 2-2 तास उभं राहून कीर्तन करतो आम्ही.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि पृथ्वी आसन आकाश मंडप या भूमिकेत कुठेही बसलो तर काही ही सगळी तुकामाईची. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण. आता काय सांगू. आईसाहेबांनी, लीलावती आईसाहेबांनी तुकामाईच्या जन्मदिवसाची आणि तुकामाईच्या समाधी दिवसाची जे वारी चालू केली त्यांनी, त्या वारीच्या वेळेला दरवेळेला नांदेडला यायचा आणि त्यांचे जे अनुभव आहेत परमार्थ क्षेत्रातले हे रात्र रात्र आम्हाला त्यांनी सांगावंसं वाटायचं ना आम्हाला ऐकावंसं वाटायचं. झोप सगळी पळून जायची. पण आज देह परत्वे त्याही गेल्या निघून, पण त्यांनी जे मागं जे ठेवलेलं आहे, आज हनुमंत महाराजांनी सुद्धा खूप लेखन चांगलं केलेलं आहे. हां, श्री रामाच्या वर सुद्धा त्यांनी बालरामायण, हां बालरामायण, पद्यात्मक बालरामायण अति सुंदर त्यांनी पत्र लिहिलेत आप्तस्वकीय. ते पत्रसंग्रह सुद्धा एवढा आजही सुंदर उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे. हां, राम लक्ष्मण संवाद किती सुंदर ते पाहिल्याच्या नंतर आज. आणि कमी वयात, इतक्या अल्प वयात गेले, जसं ज्ञानोबा माऊलींनी कमीत कमी वयामध्ये ज्ञानेश्वरीसारखा अपूर्व ग्रंथ लिहिला. श्रीमद भगवद्गीतेवरचं एवढं सुंदर भाष्य, लालित्यपूर्ण, जगाच्या पाठीवर कोणत्याही मराठी ग्रंथात नाही इतकं. आणि बोलणंही कसं, साच आणि मवाळ, मितुले रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सूक्ष्माती सूक्ष्म विचार, आणि प्रपंचाचा स्पर्श केला नाही पण प्रपंचातल्या अनुभूती सुद्धा इतक्या सुंदर दृष्टांत रूपाने ज्ञानेश्वरीत सांगितल्या. ते म्हणाले, बाई सुगरण असली म्हणजे स्वयंपाक चांगला होतो. म्हणून असा एक दृष्टांत एका ओळीत आहे. सुगरणी आणि उदार, पण बाई नुसती सुगरण असून चालत नाही, वाढायला उदार असली पाहिजेत. सुगरणी आणि उदार म्हणजे वाढणारी बाई, स्वयंपाक चांगला करणारी, तितक्याच उदारतेनं वाढणारी, पण घेणाऱ्याने सुद्धा रसज्ञ आणि जेवणार हे जर असतील तर तो काय होतो, भोजन सोहळा होतो एक प्रकारचा. तसं ज्ञानेश्वरी इतके अमृतापेक्षाही अतिशय गोड. अमृताशी ठी ठेवी आयशी रसोई कैची. त्यांनीच प्रत्यक्ष म्हटले की जे अमृताला सुद्धा तुम्हाला काहीतरी नावबोटं ठेवतील, परंतु ही जी रसोई केली त्यांनी. आणि रसोई हा शब्द ज्ञानेश्वरीच्या मराठी भाषेत आला. असे 56 भाषातले शब्द आलेत ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून त्यांच्या गौरव करताना म्हटले, 56 भाषेचा केला असे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. असं ते चिंतन आहे. ज्ञानेश्वरी गाथा हे आमचे प्राण आहेत. आणि तुकोबारायाची गाथा ही माणसाची माथा घडवते. अलीकडे अनेक प्रकारचं साहित्य आहे, पण माथा बिघडविण्याचं काम अगदी तुमच्या या मोबाईलसह बरीच माध्यमं करीत आहेत. पण माथा घडविण्याचं अतिशय सुंदर काम तुकोबारायाचे अभंग, ज्ञानोबारायांच्या ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या नाथ महाराजांनी सुद्धा भावार्थ रामायण लिहिलं. रामायणातला भावार्थ जो आहे तो सांगितला. भावार्थ रामायण किती गोड. एवढंच नाही तर नाथ महाराजांनी भागवत सुद्धा सांगितलं. मूळ भागवत हे चतुश्लोकी, अहमेवा समेवाग्रे नान्यत सत्सत्परम, 4 श्लोक आहेत. परंतु त्या चतुश्लोकी भागवताचं सार हे एकनाथी भागवतामध्ये त्यांनी फक्त 11 स्कंदावर टीका केली. एकाच स्कंदावर टीका. आता वास्तविक किती स्कंद आहेत? 12 स्कंद आहेत. आणि किती हजारो त्या ठिकाणी श्लोक आहेत. मला वाटतं एवढं
एवढं या निमित्तानं पुरेसं आहे. नाहीतरी काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत. जाऊ द्या आता. संस्थानातील माधवानंद महाराजांचं हे विलोभनीय असं दर्शन. कुठलाही भेदभाव नाही आणि अतिशय शांत स्वभाव. यानंतर आपण तुकामाऊंच्या समाधीपाशी आलेलो आहोत. समोर हनुमंत उभे आहेत आणि गरुड उभा आहे द्वारापाशी. आणि त्यानंतर हा समोरचा भव्य असा सभामंडप. समोर महाराजांची समाधी आहे. अनेकांची माऊली तुकामाईंनी कधी भेदभाव केला नाही, जातीपातीचा केला नाही, कुठलाच भेदभाव नाही केला. हे वर त्यांचं तैलचित्र एक लावलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची परीक्षा पाहिली होती, आत विहिरीत जायला सांगितलं आणि आज्ञा येतोपर्यंत महाराज वर आले नाहीत, ती ही विहीर या समाधीस्थानापाशीच आहे. केवढी खोल आहे पहा. आणि नंतर आपण साधू महाराजांच्या मंदिरापाशी आलो. हे एक फार मोठे सत्पुरुष येहळगावला होऊन गेले. अशी 3-4 वेगवेगळी मंदिरं या ठिकाणी आहेत. मोठ्या मोठ्या परंपरा या येहळगावला जपल्या गेलेल्या आहेत. पंढरीसारखं हे स्थान आहे. आणि ही साधू महाराजांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे. आज त्यांचं दर्शन अतिशय सुंदर. सगळे साधू महाराज हे सगळे अतिशय प्रेमळ असतात. ही सगळी मंडळी, यांना माऊलीच म्हणतो आपण. छान मंदिर आहे, रेखीव आहे. डोळे शांत होत नाहीत इतकं ते सारखं विलोभनीय दृश्य आपण पाहत राहू. आणि त्यानंतर तुकाई महाराजांचे रामबापू महाराज म्हणून शिष्य होऊन गेले, त्यांच्या समाधीपाशी आपण आलो आहोत. सगळे शिष्यही एकापेक्षा एक सरस त्यांचे झाले. ही रामबापूंची समाधी आहे. आणि आता प्रत्यक्ष तुकामाईंच्या जन्मस्थानी आपण आलेलो आहोत. छोटेखानी सुंदर मंदिर बांधलेलं आहे या ठिकाणी. सुकळी या नावाच्या गावी हे आहे. आणि हे त्यांचं विलोभनीय असं दर्शन आहे. ही आहे तुकामाऊली. एका छोट्याशा गावामध्ये, सुकळी हे छोटंसं गाव आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. फार सुंदर. आणि त्यांचे वंशज ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ही तुकारामांची मंदिर हे आहे, विठ्ठल रखुमाईसह. आणि 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत. अतिशय सुंदर, फार नयनरम्य असं हे सर्व ठिकाण आहे.